अरे चला लवकर, चाकरमाने आत येऊन बसलाय. उशीर झाला आधीच आपल्याला. काय रे चाकरमानी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर काहीतरी रिप्लाय दे. अरे हो हो, आधी बस तरी. आणि कोणता व्हॉट्सअप ग्रुप रे? अरे आपला गणपती दर्शन नाईट आउट वाला. अच्छा, मुंबईचे गणपती दर्शन. भेद तर चांगला दिसतोय. म्हणजे रात्री गणपती बघायला निघायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी यायचं. अरे भाई, माहोल असतो माहोल. पण मला सांग, त्यात तुम्ही देवासोबत किती वेळ घालवता? त्या दर्शनाला गेलेल्या भाविकांची काय अवस्था होते तुला माहिती आहे ना? आता गणपतीत येतील बघ त्याचे व्हिडिओ. अरे तुला असं नाही वाटत का की तूही मुंबईचे गणपती बघावेस? म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, तसा लालबागचा राजा. तूही चल ना आमच्यासोबत. अगं हो ग, पण तुला एक गोष्ट सांगू, आमची मुंबईतली नाही तिसरी पिढी आहे की ज्यांनी मुंबईमध्ये इतकं वर्ष राहून आहे ना, मुंबईच्या या गणपतींचं आज तक दर्शन घेतलेलं नाही. कोकणातील आमच्या घरात बसणारा गणपती आहे ना, हाच आमचा कैवारी, आमचा राजा, आमचा विघ्नहर्ता आणि आमचा चिंतामणी असतो. अरे वा, अरे रे. आणि एवढं कशाला, गणपतीत ना आमच्या भावकीतच 8 गणपती बसतात आणि तिथेच आमचं अष्टविनायक दर्शन सुद्धा पूर्ण होतं. त्यामुळे क्वचितच आमच्या भावकीतला एखादा जण ना अष्टविनायक दर्शनाला गेला असेल. म्हणजे विचार करा ना, गणपतीत आमच्या कोकणात काय माहोल असेल यार. जायला पाहिजे ना कोकणात. अरे हो, पण आधी मुंबईतल्या गणपतींचं दर्शन पूर्ण करा आणि एक दिवस का होईना आमच्या कोकणात गणपतीचा माहोल अनुभवायला नक्की या. आणि जर तुम्हाला कोकणात यायला जमत नसेल ना, तर कोकणातल्या गौरी गणपती या सणाच्या व्हिडिओ घर बसल्या पाहण्यासाठी ना आपल्या चाकरमनी व्लॉग्स या पेजला नक्की फॉलो करा.